ओके चला. तर आजपासूनचे सर्व जे क्लासेस आपले होतील ते तुम्हाला युट्यूबवर दिसतील. रिपीट करायचं नाही, असं नाही होणार. पहा तर तुम्ही क्लासरूमचा आणि ते व्हर्च्युअल पाहण्याचा थोडा फरक तर पडतोच. इथे जी इंटरॅक्शन होते आणि तिथे थोडंसं तुमच्या लक्षात येईल पुढे. ओके. तर आपण डायमेन्शन्स पाहत होतो. आपण ज्या मेथडनी डायमेन्शन काढून राहिलो ती मेथड आणि तुमच्या पुस्तकात असलेली मेथड याच्यामध्ये फरक तर थोडासाच आहे, पण तो फरक असा आहे की बुकमध्ये जी मेथड आहे त्यामध्ये तुम्हाला पॉवरचे डायमेन्शन काढायचे असतील तर वर्कचे डायमेन्शन पार्ट पाहिजे, बरोबर आहे. आणि कुठेही समजा स्पेसिफिक हीटचे डायमेन्शन काढायचे असतील तर हीटचे डायमेन्शन पार्ट पाहिजे. पण आपण ज्या तऱ्हेने डायमेन्शन काढतो त्यामध्ये कुठलंच डायमेन्शन लॉ नसायची गरज नाही आहे. जर तुम्हाला त्या क्वांटिटीचा फॉर्म्युला माहिती असेल, तुम्हाला कोणतीही क्वांटिटी असो त्याचे डायमेन्शन सहज काढता येतील. आपण कुठलेही डायमेन्शन काढताना अगोदर कोणत्याही काढलेल्या डायमेन्शनचा यूज केलेला नाही. आपण इंडिपेंडेंटली काढले सर्वचे सर्व डायमेन्शन्स, है ना. आणि लास्ट पिरियडला आपण जे डायमेन्शन्स काढले होते तर लास्ट पिरियडला आपण जे डायमेन्शन्स काढले होते ते पहिल्यांदा होते चार्जचे डायमेन्शन्स. ओके, कशाचे? चार्जचे डायमेन्शन्स. बघा मी तुम्हाला काय सांगितलं होतं, लक्ष द्या. जनरली विचार करताना आपण काय विचार करतो की यार आपल्याला एखाद्या क्वांटिटीचे डायमेन्शन काढायचे आहे तर त्याच क्वांटिटीचा फॉर्म्युला माहीत असला पाहिजे असं नाही. ती क्वांटिटी कुठल्याही फॉर्म्युल्यामध्ये असेल तो फॉर्म्युला उचलायचा, कोणताही घेतला तरी चालतो. त्यावरून ती क्वांटिटी लेफ्ट हँड साईडला घ्यायचं, राईट हँड साईडला बाकी टर्म ट्रान्सफर करायचे आणि डायमेन्शन्स काढायचे. तसंच आपल्याला चार्जचे डायमेन्शन्स काढताना करावं लागते. सगळ्यात बेसिक गोष्ट असते करंट. म्हणजे चार्जचे डायमेन्शन काढताना जो आपण फॉर्म्युला लिहितो तो पहिल्यांदा कुठला फॉर्म्युला लिहितो? आपण करंटचा फॉर्म्युला लिहितो. तर करंटचा फॉर्म्युला काय असतो? येस, आपल्याला करंटचे डायमेन्शन्स काढायचे आहेत. तर करंटचा फॉर्म्युला करंटला आयने दाखवतात आणि फॉर्म्युला असतो चार्ज अपॉन टाइम, असं ना, चार्ज फ्लोन अपॉन टाइम. हा झाला फॉर्म्युला. आणि तुम्हाला काय काढायचं आहे? सॉरी, चार्जचे, करंटचे नको, सॉरी, कशाचे डायमेन्शन्स काढायचे होते आपल्याला? चार्जचे. करंट फंडामेंटल चार्जचे डायमेन्शन्स काढायचे आहेत. तर आपण काय लिहिला? पहिल्यांदा फॉर्म्युला लिहिला. कशाचा फॉर्म्युला? करंटचा. करंटचा फॉर्म्युला काय असतो? I = Q/T. Q म्हणजे काय? चार्ज. टी म्हणजे टाइम. आपल्याला डायमेन्शन कोणाचे काढायचे आहेत? चार्जचे. मग चार्ज लेफ्ट हँड साईडला असला पाहिजे. मग हा टी इकडे आणायचा. देअरफॉर इट कॅन बी रिटन ॲज Q = I × T. आता ऑब्झर्व करायचं, त्याला इट नाही वाचायचं, नाही का. त्याला आता ऑब्झर्व करायचं की त्यामध्ये ज्या क्वांटिटीज आहेत त्यांचे युनिट फंडामेंटल युनिटमध्ये लिहिता येतात का, नाही का. नाही तर मग एखाद्या ठिकाणी आपण एफ लिहिला आणि एफचं युनिट न्यूटन, तसं चालत नाही. फंडामेंटल युनिटमध्ये युनिट लिहिता आलं पाहिजे. तर करंट फंडामेंटल क्वांटिटी आहे, युनिट फंडामेंटल युनिटमध्ये लिहिता येते आणि टाईम तर आहेच आहे. म्हणून आपण जेव्हा याचं SI युनिट लिहितो तर SI युनिट, करंटचं युनिट अँपियर आणि टाईमचं युनिट सेकंड. ओके, याला पण ॲज नका वाचू, ठीक आहे. आणि यावरून लिहायचे तुम्हाला डायमेन्शन्स. कशाचे आहेत? इलेक्ट्रिक चार्जचे डायमेन्शन्स. आता बघा इथे kg आहे का? kg नाही म्हणजे काय नाही? मास नाही. m0. मीटर आहे का? मीटर नाही म्हणजे लेंथ नाही, L0. टाइम आहे का? येस. सेकंड म्हणजे टाइम. सेकंडचा पॉवर 1 तर टाइमचाही पॉवर 1. ए फॉर अँपियर. अँपियर म्हणजे कशाचं युनिट आहे? करंटचं. करंटसाठी काय वापरतात? I आणि आयचा पॉवर 1. सो 1 इन टाइम आणि 1 इन करंट आर द डायमेन्शन्स ऑफ चार्ज. वाचायचं कसे? 0 इन मास, 0 इन लेंथ, 1 इन टाइम आणि 1 इन करंट आर द डायमेन्शन्स ऑफ चार्ज. असं लिहिणे याला म्हणतात डायमेन्शनल फॉर्म्युला. लेफ्ट हँड साईडला काहीतरी = राईट हँड साईडला काहीतरी असं लिहित असतं, त्याला काय म्हणत असतात? फॉर्म्युला. तुम्हाला म्हटलं डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ चार्ज, ते हे असं पूर्ण जे लिहिलं ते डायमेन्शनल फॉर्म्युला. आणि फक्त हे जे लिहिलं पॉवर जे सांगितले ते काय झाले? डायमेन्शन्स. ठीक आहे, हे झाले चार्जचे डायमेन्शन्स. पण करंट सोबत आणखी एक क्वांटिटी येत असते. कोणती? करंट आणि, आपण म्हणतो ना वापरताना, करंट आणि व्होल्टेज, बरोबर आहे. तर ह्या व्होल्टेजचेही डायमेन्शन आपण काल तुम्हाला सांगितले होते. तर आता मी पूर्ण काल जसं सांगितलं होतं तसं मला वाटतं सांगायची की गरज नाही. व्होल्टेजला आणखी वर्ड काय आहे?
पोटेन्शियल म्हटलं तरी चालते, इलेक्ट्रिक पोटेन्शियल पण, किंवा पोटेन्शियल डिफरन्स म्हटलं तरी चालते, पोटेन्शियल डिफरन्स, किंवा EMF म्हटलं तरी चालेल, आणि किंवा व्होल्टेज म्हटलं तरी चालेल. ओके, या सगळ्यांचे डायमेन्शन जर काढायचे असेल तर मी तुम्हाला बघा आयडिया काय सांगितली होती की आपल्याकडे ना एक बॅटरी आहे, ह्या 2 प्लेट आहेत. या बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल लेफ्ट प्लेटला जोडला, बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल राईट प्लेटला जोडला. ठीक आहे ना. त्यामुळे ज्या प्लेटला बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल जोडला ती प्लेट पॉझिटिव्ह झाली, ज्या प्लेटला बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल जोडला ती प्लेट निगेटिव्ह झाली. आता आपल्याकडे एक चार्ज आहे, तो चार्ज घेतला आपण क्यू, कॅपिटल क्यू दाखवा किंवा स्मॉल क्यू दाखवा. या चार्जला आपल्याला बघा निगेटिव्ह म्हणजे लो पोटेन्शियल, पॉझिटिव्ह म्हणजे हाय पोटेन्शियल. ही जी प्लेट आहे याला तुम्हाला म्हणता येणार लो पोटेन्शियल प्लेट किंवा लो पोटेन्शियल पॉइंट, बरोबर आहे. आणि इथे जे पॉझिटिव्ह आहे याला तुम्हाला काय म्हणता येणार, हाय पोटेन्शियल पॉइंट. आता हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याला तुम्हाला कुठून कुठे न्यायचा आहे, लो पोटेन्शियल कडून हाय पोटेन्शियल कडे ओढून न्यावं लागेल, कारण की ही प्लेट त्याला रिपेल करत आहे, ही अट्रॅक्ट करत आहे. तर ओढण्यासाठी काय करावं लागेल, वर्क, बरोबर आहे. आता मला सांगा, तुम्ही असा विचार करा की वर्क करावं लागलं 10 जूल. किती वर्क करावं लागलं, 10 जूल. आणि 10 कुलम चार्ज जो आहे तो आहे 2 कुलम. 2 कुलमला ओढण्यासाठी 10 जूल करावं लागलं, तर एका कुलमला ओढण्यासाठी 5 जूल है ना. 1 कुलम चार्जला लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे ओढत नेण्यासाठी 10 कुलमला 2 कुलमला 10 जूल, तर एका कुलमला 5 जूल ना. 5 जूल काढलं कसं, 10ला 2नी डिव्हाइड केलं. 10 म्हणजे काय होतं वर्क, 2 म्हणजे काय होता चार्ज, त्यालाच म्हणतात पोटेन्शियल. म्हणून पोटेन्शियल काढताना पोटेन्शियल म्हणजे काय, 1 कुलम चार्जला युनिट पॉझिटिव्ह चार्जला लो पोटेन्शियल कडून हाय पोटेन्शियल कडे नेण्यासाठी करावं लागलेलं वर्क. आणि म्हणून हे वर्क काढताना तुम्हाला काय करावं लागेल, पोटेन्शियल काढताना काय करावं लागेल, वर्कला चार्जनी डिव्हाइड करावं लागेल. मी काय बोललो समजलं का, 1 कुलम चार्जला लो पोटेन्शियल कडून हाय पोटेन्शियल कडे नेण्यासाठी जेवढं वर्क करावं लागलं ते पोटेन्शियल. पण वर्क मध्ये चार्ज किती, पोटेन्शियल काढताना वर्क मध्ये चार्ज किती पाहिजे, 1 कुलम. पण हा 1 कुलम होता का, हा किती होता, नाही हा किती होता 2 कुलम. 2 कुलमला जर 10 जूल वर्क लागलं तर 1 कुलमला 5 जूल, 1 कुलमला 5 जूल. 5 जूल काढलं कसं तुम्ही, 10ला 2 नी म्हणजे वर्कला चार्जनी डिव्हाइड केलं. म्हणून पोटेन्शियल काढताना फॉर्म्युला काय बनतो, वर्क अपॉन चार्ज. म्हणून मी नेहमी म्हणत राहतो ना, बेसिक टर्म जर समजलेली असली, इथे बेसिक काय, पोटेन्शियल म्हणजे काय की एक चार्ज आहे 1 कुलम, त्याला लो पोटेन्शियल कडून हाय पोटेन्शियल कडे नेण्यासाठी जेवढं वर्क लागेल ते पोटेन्शियल. हे बेसिक झालं का नाही. म्हणजे चार्ज किती घ्यायचा, 1 कुलम, त्याला कुठून कुठे न्यायचं, लो पोटेन्शियल कडून ओढण्यासाठी काय करावं लागेल, वर्क. मग 1 कुलमला ओढण्यासाठी जेवढं वर्क करावं लागेल दॅट इज पोटेन्शियल. एखादं एक्झाम्पल घ्यायचं, तर तुम्ही वर्क किती केलं, 10 जूल किती असो, बरोबर आहे. आणि चार्ज किती होता, 2 कुलम. 2 कुलमला जर 10 जूल करावं लागलं तर कॉमन सेन्स आहे, एका कुलमला 5 जूल. म्हणजे काढलं कसं तुम्ही, वर्कला चार्जनी. मग एका कुलमला नेण्यासाठी जेवढं वर्क करावं लागलं दॅट इज पोटेन्शियल. समजलं का. सो पोटेन्शियल डिफरन्स इज नथिंग बट वर्क डन इन ब्रिंगिंग युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल. युनिट म्हणजे 1 आणि पॉझिटिव्ह तर आहेच. युनिट पॉझिटिव्ह चार्जला म्हणजे 1 कुलम चार्जला फॉर एक्झाम्पल लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे नेण्यासाठी जेवढं वर्क करावं लागते त्यालाच त्या 2 पॉइंट मधलं काय म्हणतात, पोटेन्शियल डिफरन्स म्हणतात. पॉइंट क्लिअर, ओके. आणि म्हणून पोटेन्शियल डिफरन्सचा किंवा पोटेन्शियलचा फॉर्म्युला झाला वर्क अपॉन चार्ज. आता लक्षात ठेवायचं, वर्कला काय लिहिता, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, म्हणजे हा झाला फॉर्म्युला. वर्कला लिहिता तुम्ही फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, आणि चार्जला काय लिहिता, क्यूला IT. आता याला असं करता येणार, फोर्सला काय लिहिता, मास इंटू ऍक्सलरेशन, डिस्प्लेसमेंट आहे तसंच अपॉन IT. हा फॉर्म्युलाच आहे. आता लिहायचं SI युनिट. आता म्हणजे का, कारण की वी कॅन राईट, बरोबर आहे, इच अँड एव्हरी टर्म, युनिट ऑफ इच अँड एव्हरी टर्म इन टर्म्स ऑफ बेस युनिट्स, बरोबर आहे. तर मासचं युनिट काय असते, kg, ऍक्सलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर, डिस्प्लेसमेंटचं मीटर, करंटचं अँपियर आणि टाइमचं सेकंड. सो एंटायर युनिट बिकम्स kg मीटर स्क्वेअर अपॉन सेकंड क्यूब अँपियर. आता तुम्हाला सहज डायमेन्शन्स लिहिता येतील इलेक्ट्रिक पोटेन्शियलचे. तर किलोग्रॅम म्हणजे
मास, पॉवर 1, मीटर म्हणजे लेंथ, पॉवर 2, सेकंड म्हणजे टाइम, खाली 3, वर लिहिला तर -3, अँपियर म्हणजे करंट, खाली पॉवर 1 आहे, वर लिहिला तर -1. ओके चल. सो द डायमेन्शन्स ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल आर 1 इन मास, 2 इन लेंथ, -3 इन टाइम अँड -1 इन करंट. समजलं? पॉइंट क्लिअर झाला का? तर हे झालं काय, इलेक्ट्रिक पोटेन्शियलचे डायमेन्शन्स. आता बघा सोबत सोबत हे समजलं पाहिजे, जर तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे तर युनिट काढता आलं पाहिजे. तर कशाचा फॉर्म्युला? यस, काय म्हटलं मी, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स कशाने दाखवतात? इलेक्ट्रिक पोटेन्शियल कोणते पोटेन्शियल व्हीनीच दाखवतात. मग इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा पहिले तर डेफिनेशन काय, काय इलेक्ट्रिक पोटेन्शियलची डेफिनेशन? युनिट चार्जला लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे नेण्यासाठी जेवढं वर्क करावं लागलं दॅट इज पोटेन्शियल. बरोबर आहे. आणि ही झाली डेफिनेशन. फॉर्म्युला काय लिहिला पोटेन्शियलचा? वर्क अपॉन चार्ज. आता तुम्ही लिहा बरं एसआय युनिट. वर्कचं युनिट काय असते? जूल. आणि चार्जचं युनिट काय असते? कुलम. या जूल पर कुलमलाच काय म्हणतात? व्होल्ट. जूल पर कुलमला व्होल्ट. आता लक्ष द्या इकडे, मी जर याला सरळ लिहिलं तर 1 व्होल्ट इक्वल टू काय लिहिता येणार? इथे 1 जूल आणि इथे 1 कुलम. हो की नाही? सरळ लिहिलं मी, इथे काय केलं? 1 व्होल्ट, इथे 1 जूल, इथे 1 कुलम. यावरून तुम्हाला 1 व्होल्ट डिफाईन करता येतो. कसा डिफाईन कराल बघा. लक्ष द्या. आता इकडे समजा ही एक पॉझिटिव्ह प्लेट आहे, इकडे एक निगेटिव्ह प्लेट आहे, बरोबर आहे. आणि इथे एक 1 कुलम चार्ज ठेवला. चार्ज किती ठेवला? 1 कुलम. त्याला लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे नेण्यासाठी वर्डन किती करावं लागलं? 1 जूल. तर त्या दोन प्लेट मधलं पोटेन्शियल डिफरन्स किती असेल? झाली व्होल्टची डेफिनेशन. समजलं का? 2 पॉइंट मधलं दोन प्लेट मधलं पोटेन्शियल डिफरन्स 1 व्होल्ट असेल जेव्हा 1 कुलम चार्जला लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे नेण्यासाठी 1 जूल वर्क होत असेल, किंवा 1 कुलम चार्जला लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे नेण्यासाठी जर 1 जूल वर्क होत असेल तर त्या दोन प्लेट मधलं पोटेन्शियल 1 व्होल्ट असते. किती सोपं आहे. मला सांगा, ही इंडिपेंडेंटली पाठ करायची गोष्ट तरी आहे का? पहिले तुम्हाला 1 व्होल्ट म्हणजे काय, पोटेन्शियल म्हणजे काय ते माहित असलं पाहिजे. त्याचा फॉर्म्युला लिहायचा, फॉर्म्युलावरून युनिट लिहायचं, युनिटवरूनच आपण युनिटला डिफाईन केलं. बरोबर आहे. म्हणून 1 कुलम चार्जला लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे नेण्यासाठी जर 1 जूल वर्क होत असेल तर त्या दोन पॉइंट मधलं पोटेन्शियल डिफरन्स 1 व्होल्ट असते. सो पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स इज सेड टू बी 1 व्होल्ट व्हेन 1 जूल एनर्जी और वर्क डन इज रिक्वायर्ड टू ब्रिंग दॅट चार्ज 1 कुलम चार्ज फ्रॉम लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल. कसं लिहिलं तरी सेमच आहे, है ना. तर हे काय झालं, इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं युनिट जे व्होल्ट आहे तर त्यालाही आपण डिफाईन केलं. पॉइंट क्लिअर झाला? समजलं? तर पहिला पॉइंट काय, फॉर्म्युला. काय फॉर्म्युला पोटेन्शियलचा? वर्क अपॉन चार्ज. बरोबर आहे. युनिट काय? वर्कचं युनिट जूल आणि चार्जचं युनिट कुलम. जूल पर कुलमलाच काय म्हणतात? व्होल्ट. पोटेन्शियल 1 व्होल्ट केव्हा असेल? जेव्हा वर्क डन 1 जूल होत असेल. किती चार्जला मूव्ह करण्यासाठी? 1 कुलम चार्जला मूव्ह करण्यासाठी जर 1 जूल वर्क होत असेल तर त्या दोन प्लेट मधलं, त्या दोन पॉइंट मधलं पोटेन्शियल डिफरन्स किती असेल? 1 व्होल्ट. किती सोपं आहे, है ना. जर तुम्ही बरोबर समजून घेतला तर सर्वात सोपा सब्जेक्ट फिजिक्सच आहे. बरोबर आहे. पण तो कठीण कशामुळे झाला? रट्टाफिकेशन त्याच्यामुळे तो कठीण झाला. ओके. तसंही पहा ना तुम्ही आता आपल्या अकाउंटमध्ये तर सगळ्यात बेस्ट पर्सेंटाईल जर कुठल्या सब्जेक्टमध्ये असतील ना तर फिजिक्समध्ये जा, सहज बिलकुल. फक्त तुम्ही ना नीट लक्ष घाला आणि ज्या दिवसचं वर्क त्या दिवशी करण्याचा प्रयत्न करा. ओके. तर चला इथपर्यंत आपण पाहिलं होतं, है ना. आता याच्या नंतरची एखादी क्वांटिटी घेऊ. काय घ्यायचं सांगा? आता बघा आपण ना इंटेन्सिटी घेऊ. ओके. पण इंटेन्सिटी घेण्यासाठी ना मला आणखी काही गोष्टीची गरज लागेल. आपण बघा फील्ड प्रोड्यूस करणाऱ्या गोष्टी पहिले समजून घ्या, थोडं लॉजिकली समजून घ्या. आपण बुकमध्ये असं नसते. बघा कोणतेही जर मास असेल तर एनी मास इज सराउंडेड बाय ग्रॅव्हिटेशनल फील्ड. कोणत्याही मासच्या भोवती काय असते? येस, काय असते? एव्हरी मास इज सराउंडेड बाय ग्रॅव्हिटेशनल फील्ड. बरोबर आहे. आणि समजा चार्ज असेल, पॉझिटिव्ह चार्ज किंवा निगेटिव्ह चार्ज, तर एव्हरी चार्ज इज सराउंडेड बाय, माहिती आहे का तुम्हाला? कोणत्याही चार्जच्या भोवती काय असते? एव्हरी चार्ज इज सराउंडेड बाय, येस,
इलेक्ट्रिक फील्ड. कोणत्याही चार्जच्या भोवती काय असते? इलेक्ट्रिक फील्ड. आणि समजा एखादा मॅग्नेट असेल किंवा मुव्हिंग चार्ज घेता येतो, एखादा जर मॅग्नेट असेल तर मॅग्नेटच्या भोवती काय असते? यस, मॅग्नेट इज सराउंडेड बाय मॅग्नेटिक फील्ड. हे 3 प्रकारचे फील्ड आहेत. कोणते? ग्रॅव्हिटेशनल फील्ड, यस, ग्रॅव्हिटेशनल फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड. समजलं? तर मास इज ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज प्रोड्यूस्ड बाय मास, इलेक्ट्रिक फील्ड इज प्रोड्यूस्ड बाय चार्ज आणि मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस्ड बाय मॅग्नेट और मुव्हिंग चार्ज. लक्षात ठेवा. पुढे पुढे आणखी क्लिअर करू आपण. मुव्हिंग चार्ज काय प्रोड्यूस करतो? मॅग्नेटिक फील्ड. ओके. आता हे जे फील्ड आहेत याला मी काय म्हणू आपण फील्ड्सच म्हणतो. तर हे फील्ड बघा, हे फील्ड किती स्ट्रॉंग आहे, या फील्डची काय मोजायची आहे आपल्याला? स्ट्रेंथ मोजायची आहे. स्ट्रेंथ मोजणे म्हणजे फील्ड किती स्ट्रॉंग आहेत किंवा किती वीक आहेत. तर कोणत्याही फील्डची स्ट्रेंथ मोजण्यासाठी 2 टर्म्स असतात. एक असते इंटेन्सिटी ऑफ द फील्ड. काय? इंटेन्सिटी ऑफ दॅट फील्ड, इंटेन्सिटी ऑफ फील्ड, जस्ट इंटेन्सिटी लिहितो मी. आणि दुसरी टर्म असते पोटेन्शियल ऑफ द फील्ड. ऐका आता बरोबर. काय? पोटेन्शियल. याचा अर्थ आपण जे पाहिलं होतं ते इलेक्ट्रिक पोटेन्शियल होतं. आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल असते आणि मॅग्नेटिक पोटेन्शियल असते. म्हणून जर तुम्हाला जस्ट पोटेन्शियल म्हटलं ना, फाइंड द डायमेन्शन ऑफ पोटेन्शियल, तर आपल्यासमोर क्वेश्चन यायला पाहिजे की कोणतं पोटेन्शियल? इलेक्ट्रिक पोटेन्शियल की ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल की मॅग्नेटिक पोटेन्शियल? बरोबर आहे. पण आपण ते थोडंसं लिहिलंच होतं व्होल्टेज. व्होल्टेज म्हटलं की ते ग्रॅव्हिटेशनल फील्डला नसते, ते इलेक्ट्रिकमध्येच आपण व्होल्टेज वापरतो. बरोबर आहे. सो कोणत्याही फील्डची, बरोबर आहे, कोणत्याही फील्डची काय मोजायची आहे? स्ट्रेंथ मोजायची आहे. तर कोणत्याही फील्डची स्ट्रेंथ मोजण्यासाठी 2 प्रकारच्या क्वांटिटी आहेत. एक पहिली क्वांटिटी इंटेन्सिटी. बरोबर आहे. याला आपण असं हेडिंग लिहू, फील्ड स्ट्रेंथ. फील्ड स्ट्रेंथ मोजायचं 2, इंटेन्सिटी आणि पोटेन्शियल. बघा, इंटेन्सिटी वेक्टर क्वांटिटी आहे. इंटेन्सिटी काय आहे? वेक्टर क्वांटिटी. आणि पोटेन्शियल काय आहे? स्केलर क्वांटिटी. ओके. इंटेन्सिटी वेक्टर क्वांटिटी आहे म्हणजे याला काय आहे? डायरेक्शनही आहे आणि मॅग्नेट्यूड पण आहे. बरोबर आहे. आणि पोटेन्शियल ही स्केलर क्वांटिटी आहे. इट पॉजेस नो डायरेक्शन. याला काही डायरेक्शन वगैरेची काही गरज नसते. आणि याला काय असेल? इट पॉजेस मॅग्नेट्यूड. मॅग्नेट्यूड मात्र याला असेल, मॅग्नेट्यूड असेल. ओके. यालाही मॅग्नेट्यूड असेल. समजलं का? मग कोणतंही जे फील्ड आहे, किती प्रकारचे फील्ड? ग्रॅव्हिटेशनल फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड. बरोबर आहे. तर फील्ड किती स्ट्रेंथ आहे, किती स्ट्रॉंग फील्ड आहे. बघा, एखादं मॅग्नेट असते, ते काय करते? एखाद्या टाचणीला वीकली ओढते. पण एखादं स्ट्रॉंग स्पीकरचं मॅग्नेट एवढं स्ट्रॉंग असते की त्याच्यासमोर खिळा जरी आला तरी ते पटकन ओढून घेते. बरोबर. म्हणजे काही मॅग्नेट वीक आहेत तर काही मॅग्नेट स्ट्रॉंग आहेत. तर म्हणून ते त्याच्या भोवती काय असते? फील्ड. मग फील्ड वीक आणि स्ट्रॉंग असते. तर मग ते फील्ड किती स्ट्रॉंग आहे, किती वीक आहे हे जर आपल्याला मोजायचं असेल, म्हणजे आपल्याला काय मोजायची? त्या फील्डची स्ट्रेंथ मोजायची असेल तर आपल्याकडे 2 टर्म्स आहेत. एक आहे इंटेन्सिटी ऑफ द फील्ड आणि दुसरं आहे पोटेन्शियल ऑफ द फील्ड. इंटेन्सिटी कुठली क्वांटिटी आहे? वेक्टर. पोटेन्शियल कुठली क्वांटिटी आहे? स्केलर. वेक्टर आहे म्हणजे याला डायरेक्शन आहे, मॅग्नेट्यूड आहे. स्केलर आहे म्हणजे नो डायरेक्शन, पजेस ओनली मॅग्नेट्यूड. समजलं का तुम्हाला? आणि या प्रत्येक टर्मची आपल्याला प्रत्येक फील्डची आपल्याला इंटेन्सिटी आणि पोटेन्शियल काढायचं आहे. ओके. पण हे काढताना मला एका गोष्टीचं काम पडेल त्या मॅग्नेटच्या बाबतीत, तर तो पहिले पॉईंट आपण क्लिअर करून घेऊ. पहा, लक्ष द्या. तर पहिल्यांदा आपण एक बार मॅग्नेट स्टडी करू. काय स्टडी करायचं आपल्याला? बार मॅग्नेट. समजण्याचा प्रयत्न करा. समजा हा बार मॅग्नेट आहे, असा हा बार मॅग्नेट आहे. ओके. तर याचा एक टोक काय असेल? साऊथ. दुसरं टोक काय असेल? नॉर्थ. त्याला पोल्स म्हणतात, साऊथ पोल आणि नॉर्थ पोल. आता समजण्याचा प्रयत्न करा. मी परत दुसरी डायग्राम काढतो. ऐका बरोबर. ह्या मॅग्नेटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, ह्या प्रॉपर्टीज हे जे एंड्स आहेत त्या एंड्सवर कॉन्सन्ट्रेट झालेल्या असतात. मॅग्नेटला पहा तुम्ही आयर्न फायलिंग मधून, आयर्नच्या पार्टिकल्स मधून फिरवा. आयर्न दोन्ही टोकांवर जास्त चिटकेल, मधात कमी चिटकेल. याचा अर्थ मॅग्नेटच्या प्रॉपर्टी 2 टोकांवर स्ट्रॉंग आहेत आणि मध्ये
वीक आहेत. याचा अर्थ काय झाला की मॅग्नेटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या दोन्ही टोकावर स्ट्रॉंग आहेत आणि जिथे ह्या मॅग्नेटच्या प्रॉपर्टीज कॉन्सन्ट्रेट झालेल्या आहेत त्याला म्हणतात पोल्स आणि एकाला म्हणतात नॉर्थ पोल आणि दुसऱ्याला काय म्हणतात साऊथ पोल. बरोबर आहे. मग हे जे नॉर्थ किंवा साऊथ पोल्स आहेत या पोलची स्ट्रेंथ असते. काय असते? स्ट्रेंथ, पोल स्ट्रेंथ. बरोबर आहे. काही पोल वीक असतात, कमी अट्रॅक्ट करतील, कमी फील्ड प्रोड्यूस करतील. काही पोल स्ट्रॉंग असतात, जास्त अट्रॅक्ट करतील, जास्त फील्ड प्रोड्यूस करतील. म्हणून प्रत्येक पोलला स्वतःची काय असते? स्ट्रेंथ असते. दॅट इज कॉल्ड पोल स्ट्रेंथ. आणि ही पोल स्ट्रेंथ जनरली हे दाखवताना यासाठी सिम्बॉल जो आहे तो आहे स्मॉल एम किंवा म्यूनी दाखवतात. काय? स्मॉल एम किंवा म्यू. आणि याचं एसआय युनिट सध्या तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याचं एसआय युनिट असते अँपियर मीटर. काय असते? तुम्ही विचार कराल की मॅग्नेटमध्ये अँपियर, अँपियर कशाचं युनिट आहे? करंट. तर अँपियर कसं आला? तर कोणतंही, लक्ष द्या मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो, कोणतंही जे मॅग्नेटिक फील्ड आहे त्याचं ओरिजिन सांगतो. बघा हा समजा चार्ज आहे, तर चार्ज जो असतो त्याच्या भोवती असते इलेक्ट्रिक फील्ड. चार्जच्या भोवती काय असते? इलेक्ट्रिक फील्ड. पण हा चार्ज जर मोशनमध्ये आला, मोशनमध्ये आला म्हणजे चार्ज जर धावत असेल तर मोव्हिंग चार्ज, बरोबर आहे, मोशन मधला चार्ज इट पॉजेस इलेक्ट्रिक फील्ड ॲज वेल ॲज मॅग्नेटिक फील्ड. समजलं का? कोणताही चार्ज मोशन मध्ये आला की तो मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करेल. मॅग्नेटिक फील्डचं सगळ्यात बेसिक हेच आहे की मोव्हिंग चार्ज क्रिएट्स मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड कोणी क्रिएट केलं? मोव्हिंग चार्ज. समजा हा पेन आहे, याला तुम्ही चार्ज दिला, याला तुम्ही वर फेकलं, दा मोशन मध्ये आला, इट क्रिएट्स मॅग्नेटिक फील्ड. तुमच्याकडे एक बॉल आहे, बरोबर, तो तुम्ही चार्ज केला आणि त्याला तुम्ही मोशन दिले, हवेत फेकलं त्याला, तर व्हेनेवर एनी चार्ज पार्टिकल इज सेट इनटू मोशन इट क्रिएट्स इट्स ओन मॅग्नेटिक फील्ड. समजलं का? म्हणून तर आपण म्हणतो की एखादी जर वायर असेल त्या वायरमधून जर करंट पाठवला तर वायरच्या भोवती काय तयार होते? मॅग्नेटिक फील्ड. ते निडलला डिफ्लेक्ट करते. तुम्ही एक्सपेरिमेंट केला असेल. समजा एक निडल आहे, बरोबर, हे अशी ठेवलेली आहे, हा नॉर्थ पोल आणि साऊथ पोल रेस्ट असेल आणि याच्या बाजूला वायर आहे. वायरमध्ये करंट नसेल तर निडल तशीच राहते. जसा वायरमधून करंट पाठवला की निडल कुठेतरी डिफ्लेक्ट होते. डिफ्लेक्ट होते. निडलला डिफ्लेक्ट कोण करेल? मॅग्नेटिक निडलला डिफ्लेक्ट कोण करेल? मॅग्नेटिक फील्ड. याचा अर्थ या वायरच्या भोवती काय तयार झालं? मॅग्नेटिक फील्ड. पण वायरमधून तुम्ही काय पाठवला? करंट पाठवला. करंट पाठवला म्हणजे तुम्ही काय पाठवले? इलेक्ट्रॉन्स पाठवले. इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय? चार्ज पार्टिकल. मग पाठवले म्हणजे ते इलेक्ट्रॉन काय थांबलेले आहेत? काय काय आहेत? मोशन मध्ये आहेत. इलेक्ट्रॉन म्हणजे चार्ज पार्टिकल मोशन मध्ये आले की दे क्रिएट मॅग्नेटिक फील्ड. समजलं का? सगळ्यात बेसिक ओरिजिन जर मॅग्नेटिक फील्डचं काही असेल तर ते आहे चार्ज पार्टिकल इन मोशन. समजलं का? इलेक्ट्रॉन मोशन मध्ये आला क्रिएट्स मॅग्नेटिक फील्ड. प्रोटॉन मोशन मध्ये आला क्रिएट्स मॅग्नेटिक फील्ड. एव्हरी चार्ज पार्टिकल इन मोशन क्रिएट्स मॅग्नेटिक फील्ड. आणि वायरच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड का तयार होते? आता सांगितलं. वायरमधून काय पाठवला? करंट. करंट म्हणजे काय पाठवले? इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन कसे पार्टिकल आहे? चार्ज पार्टिकल. पाठवले म्हणजे ते काय होऊन राहिले? धावून राहिले. आणि चार्ज पार्टिकल धावले की काय क्रिएट करतात? मॅग्नेटिक फील्ड. समजलं का? प्रत्येक मॅग्नेटचं ओरिजिन हेच आहे. तुम्ही म्हणाल मग त्या मॅग्नेटच्या आतमध्ये तिथे तेच सिच्युएशन आहे. पूर्ण एंटायर चॅप्टरच आहे आपल्याला, बरोबर आहे, कळलं? आणि म्हणून लक्ष द्या, हा बार मॅग्नेट आहे. इथे याला काय म्हटलं आपण? हे तरी मॅग्नेटचे काय झाले? पोल्स. आणि या पोलची स्ट्रेंथ वेगवेगळी असते वेगवेगळ्या मॅग्नेटच्या पोलची. तर पण एकाच मॅग्नेटच्या दोन्ही पोलची स्ट्रेंथ सारखीच असते. जेवढी नॉर्थ पोलची तेवढीच साऊथ पोलची. फक्त एक जे साऊथ पोलची पोल स्ट्रेंथ आहे हे निगेटिव्ह कन्सिडर करतात. नॉर्थ पोलची पोल स्ट्रेंथ आहे ते पॉझिटिव्ह, कारण त्यांच्या नेचर एकमेकांच्या अपोजिट आहे. एक साऊथ आणि दुसरा नॉर्थ, बरोबर आहे. पोल स्ट्रेंथ आहे साऊथ पोलची पोल स्ट्रेंथ मायनस एम, नॉर्थ पोलची पोल स्ट्रेंथ प्लस एम. आणि हे पोल स्ट्रेंथचा सिम्बॉल काय असतो? एम किंवा म्यू. स्मॉल एम मास नाही आहे, स्मॉल एम. स्मॉल एम काय? आता पोल स्ट्रेंथ, बरोबर आहे. म्यूनी दाखवतात किंवा याचा एसआय युनिट काय? अँपियर मीटर. मला म्हणायचं होतं इथे करंट अँपियर आला कुठून? तर काय क्रिएट केलं मॅग्नेटनी? मॅग्नेटिक फील्ड. आणि मॅग्नेटिक फील्ड कोण क्रिएट करते? करंट. आणि करंटचं युनिट काय असते? अँपियर. समजलं का? म्हणून पोलच्या पोल स्ट्रेंथ मध्ये कोण आला? तुम्हाला जर असं विचारलं की पोलची पोल स्ट्रेंथ, बरोबर आहे, पोलची पोल स्ट्रेंथ त्याचं युनिट काय? तुम्ही म्हणाला अँपियर मीटर. पण म्हटलं अँपियर कुठून आलात? काय सांगाल? कोणता पोल आहे? मॅग्नेटिक पोल. बरं, मॅग्नेटिक पोल म्हणजे त्याने काय क्रिएट केलं? मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड कोण क्रिएट करत असते? मूव्हिंग चार्ज. मूव्हिंग चार्जचं बेस्ट एक्झाम्पल इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन मोशन मध्ये आला म्हणजे काय तयार झाला? करंट. म्हणून मॅग्नेटिझम आणि करंट हे काही वेगवेगळे नाही आहेत.
बरोबर आहे. करंट हा एक पार्ट आहेच त्याचा. करंट म्हणजे मुव्हिंग इलेक्ट्रॉन. पॉईंट क्लिअर झाला. आणि म्हणून जेही कुठे मॅग्नेटिक फील्ड तयार झालं असेल त्याला रिस्पॉन्सिबल कोण असेल? मुव्हिंग इलेक्ट्रॉन, मुव्हिंग चार्ज. इलेक्ट्रॉनच पाहिजे असं नाही, आयॉन जरी धावला, पॉझिटिव्ह पार्टिकल धावला, निगेटिव्ह पार्टिकल धावला तरी दे क्रिएट मॅग्नेटिक फील्ड. आता बघा, तुम्हाला माहित असेल की अर्थ इज ह्यूज मॅग्नेट. माहिती आहे ना तुम्हाला? अर्थ काय आहे? खूप मोठा मॅग्नेट आहे. अर्थचं एक टोक नॉर्थ पोल आहे आणि दुसरं टोक साऊथ पोल आहे, मॅग्नेटिक. आणि असं हे फील्ड अर्थच्या भोवती असते. पाहिलं असेल तुम्ही? पाहिले काही डायग्राम कधी? अर्थच्या भोवती काय असते? काय क्रिएट झालं असेल? अर्थच्या पोटात खूप सारे चार्जेस आहेत, लावा आहे, त्याच्यामध्ये चार्जेस आहेत. आणि ते चार्जेस अर्थ सतत मोशनमध्ये आहे. चार्ज मोशनमध्ये असला की तो दॅट क्रिएट मॅग्नेटिक फील्ड. समजलं का? अर्थच्या आतमध्ये काय आहे? चार्जेस आहेत. आणि अर्थ काय आहे? स्वतःभोवती फिरत आहे. मग चार्ज जर फिरला तर इट क्रिएट्स मॅग्नेटिक फील्ड. तो स्वतःभोवती फिरला तरी मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करतो, सर्कलमध्ये फिरला तरी मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करतो. म्हणून अर्थच्या भोवती काय आहे? मॅग्नेटिक फील्ड. आणि त्या मॅग्नेटिक फील्डमुळे तर आपल्याला मुव्हिंग ऑब्जेक्ट, मुव्हिंग प्लेन त्याचे पोझिशन माहीत पडतात. प्रत्येक ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड वेगवेगळं आहे. प्रत्येक ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड वेगवेगळं आहे. एरोप्लेन आकाशामधून धावत असेल पूर्ण अर्थवर कुठेही, पण आपल्याला त्याची पोझिशन बरोबर समजते. कशामुळे? त्याच्या भोवती असलेल्या मॅग्नेटिक फील्डमुळे. बरोबर आहे. जहाजाला जायचं असेल अगोदर, आता तर बरं जीपीएस आलं, अगोदर काही जीपीएस नव्हतं, तर त्या निडलवरून बरोबर शोधत जायचे. बरोबर आहे. मग त्या निडलवरून बरोबर कोणत्या देशात जायचं तर कोणत्या डायरेक्शनने जायचं. बरोबर आहे. तर कशावरून समजलं? मॅग्नेटिक फील्ड. निडल कशामुळे वर्क करते? मॅग्नेटिक निडल मॅग्नेटिक फील्डमुळे. समजते का? पॉइंट क्लिअर झाला. हा काय काढला? बार मॅग्नेट. बार मॅग्नेटचे हे काय झाले? पोल्स. आणि या पोल्सला काय असते? पोल स्ट्रेंथ. पोल स्ट्रेंथचा सिम्बॉल आहे एम किंवा म्यू आणि त्याचं एसआय युनिट काय आहे? अँपियर मीटर. पॉइंट क्लिअर. आता एक लक्षात घ्या, परत लक्ष द्या. इथं झालं पोल स्ट्रेंथ. याला थोडंसं ऍडजस्ट करून घेतो. आता बघा, बार मॅग्नेटसाठी आणखी एक टर्म असते, तेही आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर ती टर्म आहे मॅग्नेटिक मोमेंट. काय? मॅग्नेटिक, येस, मॅग्नेटिक मोमेंट. मॅग्नेटिक मोमेंट ही कॅपिटल एम नी दाखवतात. आणि काय करायचं? कोणत्याही एका पोलची पोल स्ट्रेंथ घ्यायची. बरोबर आहे. त्याला दोन मॅग्नेट मधल्या, दोन पोल्स मधल्या अंतराने मल्टिप्लाय करायचं. बरोबर आहे. आणि हे अंतर घेतात आपण नॉर्थ साऊथ पोल कडून नॉर्थ पोलकडे मॅग्नेटच्या आतमध्ये. आणि हे बघा, कोणतीच लेंथ वेक्टर क्वांटिटी नाही आहे, फक्त मॅग्नेटच्या दोन पोल्स मधली जी लेंथ आहे दॅट इज कन्सिडर्ड ॲज वेक्टर क्वांटिटी. त्याला डायपोल लेंथ म्हणतात. बघा, लेंथ वेक्टर क्वांटिटी आहे का? लेंथ काय आहे? स्केलर क्वांटिटी. पण नॉर्थ पोल आणि साऊथ पोल यांच्यामधली जी लेंथ आहे दॅट इज कॉल्ड डायपोल लेंथ. दोन पोल मधली लेंथ. बरोबर आहे. दॅट इज ट्रीटेड ॲज वेक्टर क्वांटिटी बिकॉज इट इज डायरेक्टेड फ्रॉम एस पोल टू एन पोल. मॅग्नेटच्या आतमध्ये एस कडून एन कडे. बरोबर आहे. तर याला म्हणतात मॅग्नेटिक मोमेंट. समजलं का? कशी काढतात मॅग्नेटिक मोमेंट? कुठल्या तरी एका पोलची काय घ्यायची? पोल स्ट्रेंथ. आणि त्या पोल स्ट्रेंथला दोन पोलमध्ये जेवढं अंतर असेल त्याने मल्टिप्लाय करायचं. पण बरेचदा काय करतात, याला स्मॉल एम, याला हे जे अंतर आहे याला टॉईस एलनी दाखवतात. मी ज्याला कॅपिटल एलनी दाखवलं यालाच कशाने दाखवतात? टॉईस एल. आणि कॅपिटल एल आणि टॉईस एल सेमच आहेत. ओके. आणि मग सांगा बरं, याचं एसआय युनिट काय असणार? मला सांगा. एम काय आहे? पोल स्ट्रेंथ. पोल स्ट्रेंथचं युनिट काय आहे? अँपियर मीटर. आणि हे लेंथ, लेंथचं युनिट मीटर. मग याचं अँपियर मीटर आणि मीटर. मग याचं एसआय युनिट काय होणार? अँपियर मीटर. हे कोणाचं झालं? पोल स्ट्रेंथचं. आणि लेंथचं काय असणार? मीटर. म्हणून याचे एसआय युनिट काय होणार? अँपियर मीटर स्क्वेअर. समजलं का? म्हणून बार मॅग्नेटच्या बाबतीत तुम्हाला एवढं माहित पाहिजे की पोलला काय आहे? स्ट्रेंथ. त्याला काय म्हणतात? पोल स्ट्रेंथ. सिम्बॉल काय? एम किंवा म्यू. त्याचं युनिट काय असते? अँपियर मीटर. आणि पोल स्ट्रेंथला त्या दोन मॅग्नेटच्या मधल्या पोल्स मधल्या अंतराने मल्टिप्लाय केलं की काय मिळते? मॅग्नेटिक मोमेंट. आणि याचं युनिट काय असते? अँपियर मीटर स्क्वेअर. एवढं जर तुम्हाला समजलं असेल तर आता आपल्याला सर्व प्रकारच्या इंटेन्सिटी काढता येतील. सर्व प्रकारच्या इंटेन्सिटी आपण पहिल्यांदा काढू इंटेन्सिटी ऑफ वेव्ह, साऊंड वेव्ह किंवा कुठली वेव्ह असो त्याची इंटेन्सिटी. त्याच्यानंतर काढू आपण इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड, इंटेन्सिटी ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. किती इंटेन्सिटी झाल्या? 4. ह्या चारही इंटेन्सिटी आपल्याला काढायच्या आहेत. ओके. तर एक एक घेऊ आपण. तिथपर्यंत काही प्रॉब्लेम? आता पहिले आपण जनरल इंटेन्सिटी घेऊ. ही इंटेन्सिटी ऑफ ए वेव्ह.
वेव्ह मध्ये काय असेल, लाईट असेल किंवा कुठलंही रेडिएशन असेल. रेडिएशनमध्ये हीट पण तुम्ही घेऊ शकता किंवा इथे काय म्हणू आपण की साऊंड पण असेल. ओके, तर पहिले ही जनरल इंटेन्सिटी काय असते समजण्याचा प्रयत्न करा. लक्ष द्या, जनरल इंटेन्सिटी काय असते. हॅलो, इकडे लक्ष. विचार करा की हा एक एरिया आहे आणि एरिया आहे समजण्यासाठी घेतला 2 मीटर स्क्वेअर. किती एरिया आहे? 2 मीटर स्क्वेअर. या एरियामधून ही एनर्जी फ्लो होत आहे, ही आहे एनर्जी. आणि ही जी एनर्जी फ्लो होऊन राहिली, समजा ही एनर्जी आहे ई. एनर्जी किती फ्लो झाली? ई इतकी एनर्जी. एनर्जी आहे समजा काय म्हणू आपण 20 जूल. 20 जूल एनर्जी फ्लो झाली आणि हे फ्लो होण्यासाठी टाइम लागला 2 सेकंड. ओके, आणि ही एनर्जी या एरियाला परपेंडिक्युलर डायरेक्शनने फ्लो होत आहे. मला सांगा किती एनर्जी फ्लो झाली? किती एनर्जी फ्लो झाली? 20 जूल. किती एरियामधून? 2 मीटर स्क्वेअर. 2 मीटर स्क्वेअर मधून 20 जूल, तर 1 मीटर स्क्वेअर मधून किती? 10 जूल. मग 10 जूल किती वेळात फ्लो झाली? 2 सेकंद मध्ये. 2 सेकंद मध्ये 10 जूल, तर 1 सेकंद मध्ये 5 जूल. म्हणजे एरिया किती घ्यायचा? 1 मीटर स्क्वेअर. इथे किती आहे? 2 मीटर स्क्वेअर. पण आपण किती घ्यायचा? 1 मीटर स्क्वेअर. म्हणजे ऐका बरोबर, एरिया जो घेतला हा एरिया किती घेतला? 1 मीटर स्क्वेअर. 1 मीटर स्क्वेअरला काय म्हणतात माहिती आहे? युनिट एरिया. कोणता एरिया? युनिट एरिया. जो वन आहे तो युनिट एरिया. हॅलो, इकडे लक्ष, माझ्याकडे. युनिट एरिया किती? 1 मीटर स्क्वेअर. आणि टाइम किती घ्यायचा? 1 सेकंड. 1 सेकंडला काय म्हणतात? युनिट टाइम. आणि यामधून काय फ्लो होत आहे? काय फ्लो होत आहे यामधून? एनर्जी फ्लो होत आहे. फक्त ही एनर्जी या सरफेसला कशी फ्लो होत आहे? परपेंडिक्युलर. एनर्जी सरफेसला कशी फ्लो होत आहे? परपेंडिक्युलर. मग 1 मीटर स्क्वेअर मधून 1 सेकंदामध्ये परपेंडिक्युलर डायरेक्शननी जेवढी एनर्जी फ्लो होते दॅट इज कॉल्ड इंटेन्सिटी. यालाच तुम्ही काय म्हणता? इंटेन्सिटी म्हणता. मग इंटेन्सिटी मला सांगा आता, इंटेन्सिटीसाठी एरिया किती पाहिजे? 1 मीटर स्क्वेअर. म्हणजे युनिट एरिया. किती टाइम मध्ये एनर्जी फ्लो झाली पाहिजे? 1 सेकंड. म्हणजे युनिट टाइम. पण ती एनर्जी त्या एरियाला कशी असली पाहिजे? परपेंडिक्युलर. तर जेवढी एनर्जी फ्लो झाली दॅट इज इंटेन्सिटी. बरोबर आहे. पण गॅरंटी आहे का हा नेहमी एरिया युनिट एरिया असेल? किती एरिया असू शकतो. मग किती एरिया आहे तर तिथे काय इंटेन्सिटी नसेल का? किती टाइम लागू शकतो? ओके, तर आता इथे काय केलं आपण? मला सांगा की ही एनर्जी किती होती? 20 जूल. किती एरियामधून फ्लो झाली? 2 मीटर स्क्वेअर मधून. 2 मीटर स्क्वेअर मधून 20 जूल, तर 1 मीटर स्क्वेअर मधून 1 स्क्वेअर मधून 2 मीटर स्क्वेअर मधून 20 जूल फ्लो झाली, तर 1 स्क्वेअर मीटर मधून 10 जूल. कसं काढलं तुम्ही? 20 ला 2 ने डिवाइड केलं. पण 20 काय होतं? एनर्जी. आणि 2 काय होतं? एरिया. ओके, आता तुम्हाला काय मिळालं? काय मिळालं? 10 जूल. पण 10 जूल एवढी एनर्जी किती टाइम मध्ये फ्लो झाली? 2 सेकंदात 10 जूल, तर 1 सेकंदात 5 जूल. काय केलं तुम्ही? परत या 2 ने डिवाइड केलं. अगेन 2 ने डिवाइड केलं. 2 म्हणजे काय होता? टाइम होता. टाइम ने डिवाइड केलं तर इथे 2 म्हणजे काय आलं? 5. मग 5 काय झालं? 1 मीटर स्क्वेअर मधून 1 सेकंदात फ्लो होणारी एनर्जी. मग 1 मीटर स्क्वेअर मधून 1 सेकंदात जेवढी एनर्जी फ्लो होईल दॅट इज कॉल्ड इंटेन्सिटी. म्हणून समजलं कसं काढतात? मग एनर्जीला जर एरियाने डिवाइड केलं तर काय मिळते? युनिट एरियामधून फ्लो होणारी एनर्जी. एनर्जीला जर टाइमने डिवाइड केलं तर काय मिळते? युनिट टाइम मध्ये फ्लो होणारी एनर्जी. एरियाला जर दोघांनी डिवाइड केलं तर काय मिळते? युनिट एरियामधून युनिट टाइम मध्ये फ्लो होणारी एनर्जी. समजलं का? एनर्जीला जेव्हा तुम्ही टाइमने डिवाइड करता तुम्हाला काय मिळते? 1 सेकंदात फ्लो होणारी एनर्जी. हो की नाही? एनर्जीला जेव्हा तुम्ही एरियाने डिवाइड करता तुम्हाला काय मिळते? 1 मीटर स्क्वेअर मधून फ्लो होणारी एनर्जी. जेव्हा तुम्ही एनर्जीला दोघांनी डिवाइड करता काय मिळते? 1 मीटर स्क्वेअर मधून 1 सेकंदात फ्लो होणारी एनर्जी. त्यालाच इंटेन्सिटी म्हणतात. पॉइंट क्लिअर झाला. म्हणून इंटेन्सिटी काढायची असेल तर वरती काय लिहायचं? एनर्जी. कशाने डिवाइड करायचं? एरिया आणि टाइमने. झाला फॉर्म्युला तयार. समजलं का? असंच का? मला सांगा इंटेन्सिटी काढताना एरिया किती पाहिजे? 1 मीटर स्क्वेअर. मग जेवढा एरिया असेल त्याने जर डिवाइड केलं तर तुम्हाला एनर्जी
एका मीटर स्क्वेअर मधली मिळेल. टाइम ही किती पाहिजे 1 सेकंड. मग टाइमनी पण काय करणार डिवाइड करणार. समजते का. म्हणून इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय झाला एनर्जी फ्लोईंग पर युनिट एरिया पर युनिट टाइम किंवा एनर्जी फ्लोईंग अपॉन एरिया इंटू टाइम. फक्त कंडिशन एकच आहे की ही एनर्जी त्या एरियाला कशी फ्लो झाली पाहिजे परपेंडिक्युलर. म्हणून इंटेन्सिटीचा तुम्हाला फॉर्म्युला मिळेल इथे. म्हणून इंटेन्सिटीचा फॉर्म्युला लिहू आपण इथे फॉर्म्युला. परत फॉर्म्युला इंटेन्सिटीचा तर काय झाला इंटेन्सिटीचा फॉर्म्युला ई नी दाखवा आय नी दाखवा. इंटेन्सिटीचा फॉर्म्युला वरतं काय लिहायचं एनर्जी खाली काय लिहायचं एरिया मल्टिप्लाइड बाय टाइम. ओके यालाच तुम्ही असं लिहू शकता. सो आय इक्वल टू एनर्जी ई अपॉन 80. हो की नाही. आता काय करायचं बघा पुढे तुम्हाला करायचं एनर्जीच्या जागी काय लिहू शकता वर्क. वर्कला काय लिहू शकता फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट झालं. फोर्सला काय लिहू शकता मास इंटू ऍक्सलरेशन. एरिया आणि टाइम आहेच. सगळं लिहिलं की नंतर त्याचं युनिट लिहायचं. युनिट लिहिलं की चला करून दाखवा. आहे की नाही. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल पॉईंट की जर टर्म समजली पण डायमेन्शन्स युनिट मध्ये काही नाही आहे. चला करा. हो की नाही. बरं तुम्हाला लिहायचं आहे का हे. हां चला घ्या. एनर्जीच्या जागी वर्क अपॉन 80. वर्कला काय लिहायचं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन 80. फोर्सला काय लिहायचं मास इंटू ऍक्सलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन 80. बरोबर आहे. आता लिहायचं याचं युनिट. ओके SI युनिट. आणि आता मासचं युनिट काय kg. ऍक्सलरेशनचं युनिट काय मीटर पर सेकंड स्क्वेअर. टाइमचं युनिट काय सेकंड. एरियाचं युनिट काय मीटर स्क्वेअर. टाइमचं पुन्हा सेकंड. सेकंड सेकंड कॅन्सल म्हणजे पूर्ण युनिट काय झालं वरतं काय राहिला kg. हा मीटर आणि स्क्वेअर कॅन्सल खाली मीटर आणि सेकंड स्क्वेअर. बरोबर आहे. यावरून लिहिता येतात डायमेन्शन्स इंटेन्सिटीचे. किलोग्रॅम म्हणजे मास एकदा. मीटर म्हणजे लेंथ खाली 1 वर -1. सेकंड म्हणजे टाइम खाली 2 वर -2. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ इंटेन्सिटी. पण तुम्हाला करायच्यात ते रेकॉर्ड चालू होतं म्हणून मी कंप्लीट केलं. आता करून दाखवा.